अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी चीनवर संताप व्यक्त केलाय. चीननं रेअर अर्थ मेटलवर निर्यात करताना नियमांमध्ये बदल केल्यामुळे त्यांचा संताप झालाय. त्यांनी चीनी वस्तूंवर 100% कर लादण्याची घोषणा केली आहे. सध्या असलेल्या कोणत्याही शुल्काव्यतिरिक्त हा कर असून सगळ्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअरच्या निर्यातीवर सुद्धा नियंत्रण आणण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेनं चीनी जहाजांवर पोर्ट फी लादण्याच्या निर्णयानंतर चीननेही तात्काळ प्रत्युत्तर दिलंय. चीनच्या वाहतूक मंत्रालयानं अमेरिकेच्या मालकीच्या किंवा अमेरिकन कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सगळ्या जहाजांवर अतिरिक्त बंदर शुल्क जाहीर केलंय. हे शुल्क 14 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. अमेरिकेनं चीनी जहाजांवर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे चीननं हा निर्णय घेतलाय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं चीनवर लादलेल्या 100% अतिरिक्त टॅरिफचा जागतिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होईल असा इशारा GTRI या नवी दिल्लीतील थिंक टँकनं दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ नीती आणि रेअर अर्थसंकट या अहवालात भारतानं अमेरिकेसोबत व्यापार करताना अधिक सावध राहावं असा सल्ला दिला गेलाय. भारतानं आर्थिक स्वातंत्र्य जपून आत्मनिर्भरता वाढवण्याचाही सल्ला अहवालातून दिला गेलाय. नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या टॅरिफच्या निर्णयामुळे अमेरिका चीन व्यापारी संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावर मोठं संकट ओढावलंय. इराणच्या पेट्रोलियम व्यापारावर निर्बंध आणताना अमेरिकेनं भारतासह चीन आणि पनामा इथल्या कंपन्यांवर बंदी घातली आहे. इराणला तेल निर्यात करण्यात मदत करणाऱ्या 50 पेक्षा जास्त संस्था असलेल्या आणि व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर 6 भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या वित्त विभागानं याबाबत अधिकृत स्टेटमेंटही जारी केलंय. आणि या निर्बंधांमुळे भारताचा इराणसोबतचा व्यापार अडचणीत येण्याची शक्यता असून देशाला ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत मोठा फटका बसू शकतो. इटलीमध्ये मेलोनी सरकारनं इस्लामिक कट्टरतेवर कठोर कायदा आणलाय. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशभरात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. मेलोनी सरकारनं याबाबत 8 ऑक्टोबरला संसदेत विधेयकही मांडलं. या विधेयकानुसार देशातील सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे घालण्यास बंदी घातली गेली आहे. या बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंडाची तरतूदही केली गेली आहे. उल्लंघन केल्यास 3 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाईल. सध्या इटलीमध्ये इस्लामला कायदेशीर मान्यता मिळालेली नाहीये. उत्तर गाझामध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी नागरिक गाझा शहराकडे परतताना दिसत आहेत. 2 वर्षांपूर्वीच्या संघर्षामुळे उद्ध्वस्त झालेल्या या शहरात ना वीज आहे, ना पाणी, ना रुग्णालय, ना शाळा. तरीही लोक आपला उरलेला सुरलेला सगळा संसार पाहण्यासाठी परत येत आहेत. ही युद्धबंदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झाली असून हमासनं 72 तासात इस्रायली बंधक सोडण्याचं आश्वासन दिलंय. इस्रायलनं 53% भूभागातून सैन्य माघारी घेतलं असून रोज 600 मदत ट्रक गाझात पोहोचतील. दरम्यान 200 अमेरिकन सैन्य देखील गाझात तैनात केले जातील. गाझामध्ये इस्रायल हमास संघर्ष शमण्याच्या मार्गावर असतानाच इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या शस्त्रास्त्र अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. दक्षिण लेबनॉनमधील ऐता शब या परिसरात इस्रायली हवाई हल्ला करून शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायली लष्करानं केलाय. गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. हिजबुल्ला मोठ्या प्रमाणावर शस्त्र तयार करत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतरच गाझातील शांततेच्या प्रयत्नांच्या दरम्यान नेतन्याहू यांनी केलेली ही कारवाई लक्षवेधी ठरतीये. त्यामुळे लेबनॉन इस्रायल सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेबॅस्टियन लेकोर्नू यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नियुक्त केलंय. केवळ 4 दिवसांआधी राजीनामा दिल्यानंतर त्यांना नवीन सरकार स्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती एलिसी पॅलेसनं दिली आहे. सध्या फ्रान्समध्ये वाढलेला जनतेचा रोष आणि राजकीय अस्थिरता देशाच्या प्रतिमेला धोका निर्माण करते. हे संकट सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया लेकोर्नू यांनी सोशल मीडियावरती दिली आहे. तसंच वर्षाअखेरीस फ्रान्सचं अर्थसंकल्पीय नियोजन त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमात असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सिडनीजवळील शेल हार्बर विमानतळाजवळ एक खासगी विमान टेक ऑफ करताना कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. या भीषण अपघातात विमानातील तिघांचाही मृत्यू झालाय. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच हे विमान कोसळलं. तातडीनं घटनास्थळी पोहोचून न्यू साऊथ वेल्स अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. मात्र इंधनामुळे आगीचा जोर वाढल्यानं विमानातील कोणीही वाचू शकलं नाही. अपघाताच्या वेळी RFSच्या प्रशिक्षण घेणाऱ्या सदस्यांनी देखील मदतीसाठी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला या कारणांचा तपास सुरू आहे.
अमेरिकेतील टेनेसी राज्यातील एका स्फोटकांच्या कारखान्यात जोरदार स्फोट झालाय. या स्फोटामुळे 19 जण अजूनही बेपत्ता आहेत. संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झालाय. या स्फोटाची धाकता इतकी होती की त्याचा झटका 24 किलोमीटरपर्यंत जाणवला. कारखान्याच्या आसपासच्या भागातील घरांनाही हादरा बसला. कारखाना परिसरात मोठा कचरा पसरलेला असून बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी कारखान्याच्या बाहेरच ठिय्या मांडलाय. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र आणखी लहान स्फोट होण्याचा धोका अजूनही असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तहरीक-ए-लिबैक या कट्टरपंथी संघटनेनं गाझामधील हिंसाचाराविरोधात मार्च फॉर जस्टिस अंतर्गत अमेरिकन दूतावासावर मोर्चा काढलाय. लाखोंच्या संख्येनं TLP समर्थक रस्त्यावर उतरल्यानं शहरात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवला गेला. लाहोरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 2 जणांचा मृत्यूही झाला. सरकारनं TLPवर आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार भडकवल्याचा आरोपही केलाय. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शहरभर कंटेनर आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात एका पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झालाय. या हल्ल्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 6 हल्लेखोरही ठार झाले असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेला एक ट्रक थेट पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य दरवाजाजवळ धडकवला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लगेचच हल्लेखोर केंद्राच्या आवारात शिरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांचा चोख प्रत्युत्तर देत त्यांना घेरलं. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये देखील चकमक तब्बल 5 तास सुरू होती. दक्षिण अटलांटिक महासागरात शुक्रवारी 7.6 तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. या भूकंपामुळे चिलीच्या पश्चिम किनाऱ्यावर त्सुनामीचा इशारा दिला गेला होता, पण त्यानंतर अधिकाऱ्यांनी धोकादायक लाटांचा धोका कमी असल्याचं स्पष्ट केलं. अलास्का आणि हवाई इथल्या त्सुनामी चेतावणी केंद्रांनाही हवाई, कॅनडा आणि अमेरिकेच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यांना त्सुनामीचा धोका नसल्याचं जाहीर केलंय. हा भूकंप दुपारी 4:29 झाला आणि त्यानंतर अनेक भागात जबरदस्त धक्केही बसले. जगातील अनेक देशांमध्ये लांबलचक नावं ही संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. मात्र सगळ्यात लांब नावाचा आता रेकॉर्ड बनलाय. न्यूझीलंडचे लॉरेन्स वॉटकिन्स यांचं नाव सगळ्यात लांब असून त्यांना जगातील सर्वात लांब वैयक्तिक नाव ठेवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालाय. मार्च 1990 मध्ये लॉरेन्स यांनी आपलं नाव कायदेशीररित्या बदलून त्यात 2000हून अधिक नावं जोडली. या बदलामुळे त्यांचं नाव एकूण 2253 शब्दांचं झालंय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं पुस्तक वाचल्यानंतर सगळ्यात लांब नावाचा विक्रम मोडणं आपल्याला शक्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही प्रतिक्रिया त्यानंतर दिली. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालिबानी वृत्ती पाहायला मिळाली. मुत्ताकी यांनी अफगाण दूतावासात घेतलेल्या पत्रकार परिषदेत 20 पत्रकार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत कोणी उपस्थित राहावं हे मुत्ताकींसोबत असलेल्या तालिबानी अधिकाऱ्यांनी ठरवलं. त्यामध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरूनच विरोधी संताप व्यक्त करताय. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी महिलांविरुद्ध भेदभावाचा अजेंडा असलेले ते कोण आहेत असा सवाल उपस्थित केलाय. तालिबान परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे लेखिका तस्लिमा नसरीन चांगल्याच संतापल्यात. त्यांनी तालिबानवर जोरदार टीकाही केली आहे. तालिबान महिलांना माणूस म्हणून मानतच नाही, त्यामुळेच त्यांना मानवाधिकारही नाकारतो अशी टीका त्यांनी केली आहे. तालिबान ज्या इस्लामचं पालन करतो त्यात महिलांना घरातच राहण्याची अपेक्षा आहे असं देखील त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी पुरुष पत्रकारांनाही सवाल केला. थोडी नैतिकता असती तर त्यांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला असता असं तस्लिमा यांनी म्हटलंय. त्यांनी तालिबानला महिला द्वेषी आणि क्रूर राज्यकर्ते म्हणूनही संबोधलं. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना सहभाग नाकारण्यात आला, त्यामुळे राजकीय वादंग उफाळलाय. याचवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. मिस्टर मोदी, तुम्ही देशातील महिलांसाठी उभं राहण्यास दुबळे आहात. अशा भेदभावावर पंतप्रधानांचं मौन हे त्यांच्या महिला शक्तीच्या घोषणाचं पोकळपणा दाखवतं अशी एक पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. तर प्रियंका गांधी आणि महुआ मोइत्रा यांनी देखील सरकारवर हल्ला चढवलाय. महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानं महिलांच्या हक्कांविषयी सरकारची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नांच्या केंद्रस्थानी आली आहे.
अफगाणिस्ताननं पाकिस्तानला भारतातून इशारा दिलाय. अफगाणिस्तानच्या भूमीतून कोणत्याही देशाविरुद्ध कारवाई करू देणार नाही. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेले आमिर खान मुत्ताकी यांनी हा पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्ताननं अफगाणी लोकांच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये असंही ते म्हणाले. पाकिस्ताननं काबूलमधील तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानच्या छावण्यांवर हल्ले सुरू केल्यामुळे अफगाणिस्ताननं हा कठोर इशारा दिलाय. पाकिस्तानला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा सतत वापर होत असल्यानं त्यांचा संयम सुटलाय असं देखील पाकिस्ताननं म्हटलं. निपाण येथील श्री क्षेत्र आप्पाची वाडीत शनिवारी पहाटे नाथांची भाकणूक पार पडली. सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीनं भविष्यवाणी केली. यावेळी भारत अखंड हिंदू राष्ट्र बनेल आणि जगात जय जयकार होईल असं ते म्हणाले. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशाराही दिलाय, ज्यात निष्पापांचे बळी जातील असं देखील त्यांनी म्हटलंय. यावेळी वाडी कुर्ली परिसर, पिवळा भस्माचा महिमा आणि हाल सिद्धनाथांच्या बांधकामाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद असल्याचंही त्यांनी म्हटलं. 5 दिवसांच्या यात्रेची सांगता रविवारी होईल आणि यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेत नाथांचे आशीर्वादही घेतलेत. सोशल मीडिया अकाउंट्स निलंबित किंवा ब्लॉक करण्यासाठी नियम तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. कलम 22 अंतर्गत व्हॉट्सअपचा वापर मूलभूत अधिकार कसा ठरू शकतो अशी विचारणा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठानं केली. जोहोच्या स्वदेशी मेसेजिंग ॲप अरटाईचं डाउनलोड्स 100 पटीनं वाढलं असून हे ॲप 7.5 दशलक्ष वेळा डाउनलोड झालंय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी याचा वापरही सुरू केल्याचं कोर्टानं म्हटलंय. भोजपुरी गायक पवन सिंग यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. मी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसून माझी निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. पत्नी ज्योती सिंग यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षाचा खरा सैनिक आहे आणि तसाच राहीन अशी भूमिका पवन सिंग यांनी मांडली आहे. दरम्यान कालच ज्योती सिंग यांनी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांची भेट घेतली. 20 मिनिटांच्या भेटीत त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत इतर कोणत्याही महिलेसोबत असं होऊ नये अशी भावना व्यक्त केली. निलंबित झाल्यानंतर जवळपास 16 तासांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट पुन्हा सुरू झालंय. त्यांच्या पेजवर जवळपास 80 लाख फॉलोअर्स आहेत. भाजप आयटी सेलच्या षडयंत्रामुळेच हे खातं तात्पुरतं बंद झालं होतं असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमित जमे यांनी केला. मात्र कार्यकर्त्यांच्या निषेधानंतर ते पुनर्संचयित करण्यात आलं. मेटा किंवा मेटा इंडियानं यावर कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाहीये. दरम्यान भाजपचे सगळे कष्ट वाया गेले. समाजवाद्यांना थांबवणं तुमच्या ताकदीच्या पलीकडे आहे अशी खोचक प्रतिक्रिया एसपी मीडिया सेलनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर इथल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच महाविद्यालयाच्या संकुलात अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी अजून कोणालाही अटक न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलगी ओडिशाची राहणारी असून शुक्रवारी रात्री ती तिच्या मित्रासह संकुलाच्या बाहेर आली होती. तेव्हा तिला काही जणांनी ओढत संकुलाच्या मागे असलेल्या भागात नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात दाखल केलं. पीडितेला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताचे सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मुलीचं संरक्षण केवळ वर्गात किंवा कामाच्या ठिकाणीच नव्हे तर डिजिटल विश्वातही तितकंच महत्त्वाचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ऑनलाईन शोषण, सायबर छळ आणि डिजिटल तस्करी यासारख्या गुन्ह्यांवर प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तंत्रज्ञानाचा वापर शोषणासाठी नव्हे तर मुक्तीसाठी व्हावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तसंच सरन्यायाधीशांनी प्रशासनाला डिजिटल सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य ठरवण्याचं आवाहन केलं. प्रियकराच्या हत्येप्रकरणी माजी महामंडलेश्वर पूजा शकून पांडे उर्फ डॉक्टर अन्नपूर्णा भारती हिला राजस्थानातील भरपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. 26 सप्टेंबरला अलीगडमध्ये TVS बाईक शोरूमचे मालक अभिषेक गुप्ता यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पूजा फरार होती आणि वेश बदलून राहत होती. पोलिसांनी तिच्यावर 50,000चं बक्षीसही ठेवलं होतं. अखेर 16 दिवसांच्या शोधानंतर पूजाला जेरबंद करण्यात आलंय. अभिषेक गुप्ता हा हाथरस जिल्ह्यातील रहिवासी होता आणि त्यानं अलीगडमध्ये नुकतंच शोरूम सुरू केलं होतं. त्यानंतरच हे हत्याकांड घडलं. पोलिसांकडून सध्या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत ID स्फोट घडवून आणलाय. कोब्रा बटालियन 206चे जवान जंगलात शोध मोहीम राबवत असताना हा स्फोट झाला. हेड कॉन्स्टेबल दीपक दुले
हे ताडापल इथल्या नवीन FOB कॅम्पजवळ आयडी स्फोटक जखमी झालेत. ते एरिया डोमिनेशन आणि डेप्थ प्रोटेक्शन ड्युटीवर तैनात होते. जखमी जवानाला तातडीनं सुरक्षित स्थळी हलवलं गेलं. त्यांना वैद्यकीय मदतही दिली गेली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या या घटनेला दुजोरा दिला असून परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शबरीमाला मंदिरातील सोनं चोरी प्रकरणी त्रावणकोर देवस्थान बोर्डानं 9 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. उपायुक्त बी मुरारी बाबू यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली असून उर्वरित अधिकाऱ्यांबाबतचा निर्णय 14 ऑक्टोबरच्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती TDB अध्यक्ष PS प्रशांत यांनी दिली आहे. कारवाईच्या यादीत TDB सचिव जयश्री, कार्यकारी अधिकारी सुधीश, प्रशासकीय अधिकारी श्री कुमार आणि तिरुणाभरणचे माजी आयुक्त KS बैजू यांचा समावेश आहे. बैजू नंतरच्या अधिकाऱ्याला सोन्याचे वजन कमी झाल्याची माहिती होती, तरीही त्यांनी ती माहिती लपवली अशी माहिती प्रशांत यांनी दिली आहे. यंदाच्या केदारनाथ यात्रेनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय. बुधवारी केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 16.5 लाखांवर पोहोचली. एकाच दिवशी म्हणजेच बुधवारी 5,614 भक्तांनी केदारनाथ धाममध्ये पूजा अर्चा केली. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये संपूर्ण यात्रा हंगामात एकूण 16,52,076 या भाविकांनी केदारनाथचं दर्शन घेतलं होतं, ज्याचा विक्रम यंदाच्या वर्षी मोडण्यात आलाय. विषारी कफ सिरपमुळे मृत्यू प्रकरणात श्रीसंत फार्मास्युटिकलचे मालक G. रंगनाथन यांना 20 ऑक्टोबरपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही कोठडी सुनावली आहे. मध्य प्रदेश SITनं तामिळनाडूवरून G. रंगनाथन याला अटक करून काल नागपूर विमानतळावर आणलं. तिथून परासिया कोर्टात हजर केलं. पोलिसांनी कोर्टात हजर केल्यावर परासिया इथल्या स्थानिक वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेण्यास नकार दिल्यानं रंगनाथन यानं स्वतःला कोर्टात बाजू मांडली. G. रंगनाथन याच्या विरुद्ध छिंदवाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केला आहे. आसाममध्ये जोहराट इथे शुक्रवारी एक हत्ती शाळेच्या आवारात शिरला, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी घाबरले. हत्ती मुख्य प्रवेशद्वारातून आत आला आणि आवारात फिरताना दिसला. स्थानिकांनी असंही सांगितलं की त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून वन विभागानं याकडे लक्षच दिलं नाही. आम्ही मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना वनमंत्र्यांना जबाबदार धरून वन विभागाला आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती केल्याचंही स्थानिकांनी सांगितलं.